फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे पानशेतजवळ तुम्हाला वन डे पिकनिकसाठी छान छान हॉटेल्स दाखवायला। आत्ता जिथे मी उभी आहे त्याचं नाव आहे रिव्हर साईड रूम्स। म्हणजे असा तुम्हाला बोर्ड दिसेल, रिव्हर साईड रूम्स हे खूप मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे। पण या फार्मचं नाव आहे अनुशंकर फार्म। आता हे फार्म कसं आहे आणि काय काय यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत ते आपण बघूया। चला तर तुम्हाला ओळख करून देते। हे आहेत रमेश ठाकर, अनुशंकर फार्म्सचे मालक। नमस्ते साहेब। नमस्ते मॅडम। तुमच्या रूम्स ज्या आहेत तर त्या खूप सुंदर आहेत असं मी ऐकलंय, तर आम्हाला दाखवणार का? हो नक्कीच। ही पहा मॅडम, अशी आमची रूम आहे। बघितलेत व्ह्युअर्स, रूम अगदी स्वच्छ, सुंदर, छोटीशी पण सुबक आहे। तिच्यामध्ये नावं ठेवायला काहीच जागा नाही, कारण स्वच्छता हा कोणत्याही रूमचा प्राण असतो। आणि या खिडकीत आपण उभं राहिलो की मस्त आपल्याला खडकवासला बॅकवॉटरचा व्ह्यू दिसतो। मॅडम चला मी तुम्हाला आमची डॉर्मेटरी दाखवतो की जिथे मोठा ग्रुप एकत्र राहू शकतो। चला। डॉर्मेटरी पण मस्त स्वच्छ प्रशस्त आहे। इथे बघा ना, 1 2 3 4 4 मोठे बेड दिलेले, त्याच्यावरती 2-2 माणसं, म्हणजे 8 माणसं बेडवरती आणि 8 माणसं खाली गाद्या घालून सगळी इथे तयारी करून दिलेली आहे। आणि शिवाय एवढ्या लोकांची सोय व्हावी टॉयलेटची, बाथरूमची, म्हणून आतमध्ये 2 टॉयलेट आणि 2 बाथरूम पण दिलेले आहेत। आता त्या कशा आहेत ते आपण पाहूयात। काय आहे, सकाळी ना एकदम लोड येतो, एवढी माणसं असल्यानंतर त्यांनी एकदम एकावर एक कसं जायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही? आपण ते बघूया। बाथरूम आणि टॉयलेट अगदी स्वच्छ आहे, आणि शिवाय तुम्हाला चेंजिंग करायचं असेल तर हा मधला पॅसेज दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही चेंजिंग करू शकता। डॉर्मेटरीमध्ये मोठ्या मोठ्या खिडक्या दिलेल्या आहेत, त्यातनं स्विमिंग पूलचा व्ह्यू, डोंगर, नद्या आणि तो खडकवासला डॅमचा व्ह्यू सगळं अगदी सुंदर दिसतं। शिवाय इथे टाइमपाससाठी इंडोर गेम्स पण दिलेले आहेत। तुमच्याकडे अशा किती रूम्स आहेत आणि त्यांचे पॅकेजचे दर काय आहेत? आपल्याकडे इथे 5 रूम, एक डॉर्मेटरी आहे आणि एका रूमला AC आहे। इथे तशी ACची वगैरे काही गरज पडत नाही, पण बाकीच्या रूम्सला कूलर वगैरे दिलेले आहेत। तुमचं पॅकेज कसं आहे? आपल्याकडे पॅकेज सिस्टीम अशी आहे की दुपारी आपण इथे 2 वाजता चेक इन असतं। हां चेक इनला आपण प्युअर व्हेज लंच देतो। हां त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता आपल्याकडे हायटीमध्ये चहा आणि कांदा भजी। हां रात्रीचं डिनर असतं, त्या डिनरमध्ये आपण व्हेज प्लस नॉनव्हेज असं जेवण देतो। हां आणि स्टेमध्ये इथे ॲक्टिव्हिटीज वगैरे, स्विमिंग पूल, म्युझिक सिस्टीम, कराओके वगैरे असतो। बाकीच्या ओपन क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम अशा ॲक्टिव्हिटीज आहेत। हां आणि नेक्स्ट डेला आपण चहा आणि ब्रेकफास्ट देतो। तर ब्रेकफास्टमध्ये आपण इडली चटणी, हां चहा हां आणि पोहे हां असं आपण पूर्ण पॅकेजमध्ये देतो। आता एक प्रश्न विचारायचा बोला। आहे की जेवण अनलिमिटेड आहे का? कसं असतं मॅडम की ज्यावेळेस चहाचा टाईम असेल, जेवणाचा टाईम असेल, त्या टायमिंगमध्येच अनलिमिटेड जेवण आणि अनलिमिटेड चहा असतो। इतर वेळेस रेस्टॉरंट बंद ठेवतो, त्यामुळे मग इतर वेळेस चहा मागितला किंवा जेवण मागितलं तर ते देत नाही। पण ज्यावेळेस टायमिंगमध्ये असतं त्यावेळेस आम्ही भरपूर जेवण आणि भरपूर चहा देतो। आणि या पॅकेजचा दर काय आहे? आपल्या पॅकेजचा दर आहे 2300 रुपये पर पर्सन। पण जर आपले व्ह्युअर्स जर आपले व्हिडिओज पाहून इथे येणार असतील हो तर आम्ही त्यांना डिस्काउंट म्हणून 2000 रुपयामध्ये पूर्ण पॅकेज देऊ।
काय सांगता? हो हो 2000च देणार? नक्कीच नक्की? नक्की. व्ह्युअर्स, खरंच हे खूप चांगले आहेत. आपल्या व्ह्युअर्ससाठी त्यांनी हा स्पेशल डिस्काउंट दिलेला आहे. अजून काय पाहिजे? नक्की याचा फायदा घ्या. अजून यांच्याकडे काय काय स्पॉट आहेत, काय काय फॅसिलिटीज आहेत ते आपण बघूया. रिसॉर्ट म्हटलं की सगळ्यांचा फेवरेट तो असतो स्विमिंग पूल. आणि हा असा मोठा प्रशस्त आहे. आणि बघा ना, अगदी निळाशार आहे. स्विमिंग पूलच्या साईडला चेंजिंग रूम दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे काही कपडे बदलायचे आहेत तर ते सगळं या रूममध्ये अगदी सहज होणार. हे यांचं मचाण आहे. याच्यावरून फार्मचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोच, पण या मचाणावरून श्री निळकंठेश्वर मंदिराचा व्ह्यू पण फार सुंदर दिसतो. तो कसा आहे ते आपण बघूया. आणि आपल्या चिल्ल्या बिल्ल्यांना खेळण्यासाठी घसरगुंडी आहे, सिसो आहे, झोपाळे आहेत. आता मी लहानच आहे ना, म्हणून मी खेळतीये. यांच्या फार्म हाऊसच्या मध्यभागी एक फॅन्टॅस्टिक जागा आहे. चला बघूया. इथे बसून चहा घ्यायला पण खूप मजा येईल. आणि समोर बघितलं का, समोर दिसतं खडकवासल्याचं बॅक वॉटर. हा आमचा डायनिंग हॉल. हां त्या डायनिंग हॉलमध्ये आम्ही एकतर बुफे लावतो हा. किंवा मग कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना पंक्तीप्रमाणे आम्ही इथे जेवण सर्व करतो. अरे वा, छान पद्धत आहे. अनुशंकर फार्म आणि रिव्हर साईड रूम्स असा बोर्ड लिहिलेल्या या फार्म हाऊसचे फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तिथे नक्की चेक करा. हा भागच इतका सुंदर आहे, तर इथले रिसॉर्ट किती सुंदर असतील. चला बघूयात पुढचा रिसॉर्ट. इथला रस्ता किती सुंदर आहे, छोट्या छोट्या घाटांचा, छान हिरव्यागार अशा झाडांचा, अतिशय सुंदर, अगदी अनटच निसर्ग म्हणतात ना, तसा आहे हा. आता मी आली आहे पानशेत बोटिंग क्लबच्या पुढे. पानशेत घोल रोडवरती वृंदावन लेकव्ह्यू रिसॉर्ट नावाचं एक सुंदर रिसॉर्ट आहे. हे किती सुंदर आहे हे आपल्याला प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे. अर्थात त्यांनी भरपूर इथे फॅसिलिटीज लिहिलेल्या आहेत, ते आपण वाचूयात. काय काय लिहिलं आहे? क्रिकेट, डॉर्मेटरी, डिलक्स रूम, कॉन्फरन्स हॉल, डायनिंग हॉल, स्विमिंग पूल, बॅडमिंटन, इंडोर गेम्स. आता हे सगळं आहे की नाही हे आपल्याला बघायला नको का? चला तर मग. या मॅडम नमस्कार. नमस्ते. हे तुमचं वृंदावन लेकव्ह्यू रिसॉर्ट आहे ना? हो हो दिसायला तर खूपच सुंदर दिसतंय. हो हो आपलं काय नाव आहे? इंदल सहानी. अच्छा, व्ह्युअर्स, यांचं नाव इंदर सहानी आहे. इंदरजी, हो. तुमचं हे रिसॉर्ट कसं आहे ते मला फिरून दाखवणार का? हो ना मॅडम, या दाखवतो. ओ, ही 3 जणांसाठीची रूम आहे. बघूयात कशी येते. इथे 2 जणांसाठी बेड दिलेला आहे आणि या इथे सिंगल माणसासाठी बेड दिलेला आहे. बाथरूम कशी आहे बघूया. बाथरूम तर अगदी टापटीप स्वच्छ आणि गिझर पण दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला 24 तास गरम पाणी मिळणार. अशा तुमच्याकडे किती रूम्स आहेत? 8 रूम आहेत मॅडम, 3 बेडचे. 3 बेडच्या खाली. हा. आणि वर जे आहेत ते 2 बेडची 8 रूम आहेत. चला अच्छा. या तुम्हाला दाखवतो. वाव, ही दोघांसाठीची रूम आहे. मस्त आहे, स्वच्छ एकदम. टीव्ही दिलाय, कपाट दिलंय, छान पडदे आहेत, बाहेरून काय अप्रतिम दृश्य दिसतंय. आणि बाथरूम तर अगदी स्वच्छ आहे. खरंच बाथरूम वरती फुल मार्क्स. गिझर पण दिलेला आहे, 24 तास गरम पाणी येणार. आणि हो, यांच्या कोणत्याही रूममध्ये AC नाहीये आणि तशी ACची गरज लागतच नाही. अगदी थंड असतं, 12ही महिने इथे थंडच असतं. दादा, तुमच्याकडे जे पॅकेज आहे ते कसं आहे?
दोन पॅकेज आहे आपल्याकडं. हा. ते स्टेचा 25 रुपये पर पर्सन आहे, हा. वन डेचा 950 पर पर्सन आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टेचा बुकिंग केलं तर हा. तुम्हाला आले आले लिंबू सरबत वेलकम ड्रिंक भेटतात. हा. त्याच्यानंतर तुम्हाला लंचमध्ये हा. मिक्स व्हेज, पनीर मसाला, नाहीतरी तुम्हाला भेंडी फ्राय असं काहीतरी असणार. आणि हा. त्याच्यानंतर दाल फ्राय, जिरा राईस, लोणचा, पापड, सलाद, हा. त्याच्यानंतर भाकरी, चपाती, गुलाबजामुन स्वीट मध्ये आहे. म्हणजे दुपारी व्हेज जेवण आहे, नॉनव्हेज नाहीये का? नाही, दुपारी स्टेवाल्याचा नॉनव्हेज नसतं, कारण का त्यांना आम्ही रात्री नॉनव्हेजचं जेवण देतो. आता हे जेवण झाल्यानंतर पुढे कसं काय देता तुम्ही? हे जेवण झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 मध्ये तुम्हाला हाय टी, चहा, कॉफी, बिस्किट संध्याकाळीचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला 7 ते 8 वाजेपर्यंत स्टार्टर असतो, व्हेज नॉनव्हेजचं दोन्ही. आणि त्याच्या स्टार्टर मध्ये काय देता? स्टार्टर मध्ये तुम्हाला व्हेज मंचुरियन, व्हेज मंचाव सूप आणि नूडल्स असतो. त्याच्यानं ते व्हेजचा असला तो, आणि नॉनव्हेजचा चिकन चिल्ली आणि चिकन सूप, त्याच्यासोबत हे असतं आपलं चॉप्सी असतो. चॉप्सी असते. हो. आणि रात्री जेवणात काय काय देता? व्हेज नॉनव्हेज आपल्याकडे दोन्ही असतं रात्रीचा. हा. आणि त्याच्यामध्ये चिकन सुक्का असतं आणि चिकन रस्सा, त्याच्यासोबत भाकरी, चपाती, राईस, पापड, आपलं कांदा, निंबू असतं. अच्छा, म्हणजे व्हेज जेवणाऱ्यांसाठी आणि नॉनव्हेज जेवणाऱ्यांसाठी अगदी सॉलिड मेनू आहे. मला ते फारच आवडलं. आणि काय रे, चहा कॉफी तुम्ही त्या वेळेला तरी जेवढी लागेल तेवढी देता का? हो, देतो. त्याच्यात काही कंजूसी नाही? नाही 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 नाही, पाहिजे तेवढी प्या. हो, हो. फक्त त्या वेळेला प्या. हो हो, त्यावेळेला किती पाहिजे तेवढं प्या तुम्ही. अच्छा. हो हो. रात्री तुम्हाला जेवण झाल्यानंतर तुम्हाला रूम दिलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही झोपता. त्याच्यानंतर तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट असतं, त्याच्यामध्ये चहा, कॉफी, बिस्किट, त्याच्यानंतर इडली, सांबर, पोहे, चटणी, हे काय काय असतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर जास्त कस्टमर असतो तर आपण काय मिसळ पाव वगैरे, मिसळ पाव, पोहे हे पण ठेवतो नाश्त्याला. अच्छा. हा. आणि मग चेकआउट कधी करायचं? चेकआउट तुम्हाला 10चा टायमिंग असतो, 11 वाजेपर्यंत केलं तरी चालतं आपल्याला. चालतंय ना? हो हो. आणि या सगळ्या पॅकेजची किंमत काय आहे? ते स्टेचा पॅकेज आहे 25 रुपये पर पर्सन. 2500? माझ्या व्ह्युअर्सला काही डिस्काउंट आहे की नाही? तुमचं नाव बघून जर मला सांगितलं तर मी देऊ डिस्काउंट. 2100 पर्यंत करू. ते पण सोमवारचे शुक्रवारपर्यंत. अच्छा. व्ह्युअर्स, म्हणजे ह्याचं असं म्हणणं आहे की माझा व्हिडिओ पाहून तुम्ही यांना सांगितलं की आम्ही व्हिडिओ पाहून आलेलो आहे, तर सोमवार ते शुक्रवारपर्यंत तुम्हाला 2100 रुपये डिस्काउंट मिळेल. पण शनिवार रविवार ते कोणताही डिस्काउंट देऊ शकत नाही, कारण खूप गर्दी असते. त्यामुळे ते मात्र तुम्हाला रेग्युलर रेटमध्येच पॅकेज मिळेल. आणि हे 950चं वन डेचं जे पॅकेज आहे त्याचं टायमिंग वगैरे कसं आहे आणि काय काय देता? वन डेचं जे पॅकेज तुम्ही घेतला ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी 9 वाजता चेकिंग असतो. त्याचं 9 वाजता तुम्ही आला तर तुमच्या ब्रेकफास्ट जे आहे आम्ही रेडी करून ठेवतो. ब्रेकफास्ट मध्ये इडली, सांबर, पोहे, चटणी हे काय काय असतात. आणि चहा, कॉफी पण असतात. आणि दुपारीचं लंच पण असतो आपल्याकडे. लंच मध्ये व्हेज नॉन व्हेज वन डे साठी दोन्ही आहे, दुपारचं पण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी परत चहा, कॉफी, भजी मिळणार. आणि 6 वाजता चेकआउट असतो. अच्छा. आणि या पॅकेजची किंमत काय आहे? 950 वन डेचा. या 950 मध्ये तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी देता? आपल्याकडं 40+ ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये 2 स्विमिंग पूल आहेत, आर्चर शूटिंग आहेत, रायफल शूटिंग आहे, वॉटरफॉल, रेन डान्स, आणि लहान मुलासाठी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे, एअर हॉकी, टेबल टेनिस, कॅरम, चेस आणि बॅडमिंटन हे, आणि व्हॉलीबॉल, बॅटबॉल सगळं आहे आपल्याकडं. अरे वा. वन डेचं पॅकेज पण छान आहे की नाही? पण ह्याच्यामध्ये आपल्या व्ह्युअर्सला काही स्पेशल डिस्काउंट मिळणार नाही, कारण ते म्हणतात अहो हे सगळं राखायचा खर्चच आम्हाला इतका येतो, आता आम्ही काय डिस्काउंट देणार. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. आणि या सुंदर जागी तुम्हाला पूर्ण एक दिवस घालवायला मिळणार. त्याची किंमत आहे 950 रुपये. स्विमिंग पूल तर आहेच, पण मगाशी इंदरदादाने ज्या ज्या ॲक्टिव्हिटी सांगितल्या ना त्या सगळ्या इथे होतात. आणि हा झुलता पूल बघा ना, किती मोठा आणि मस्त आहे.
यांचे रिसॉर्ट खूप मोठे आहे आणि हा सेल्फी पॉईंट बघा ना किती सुंदर दिलाय. जर तुम्हाला बर्थडे वगैरे साजरा करायचा असेल तर हे सगळं अगदी छान सजवून देतात. हा यांचा मस्त डायनिंग हॉल आहे. इथे फक्त व्हेज जेवण सर्व केलं जातं आणि हा जे खाली दिसतोय ना हा नॉनव्हेजसाठी आहे. नॉनव्हेज जेवण या साईडला सर्व केलं जातं. आणि हो, यांचं व्हेज नॉनव्हेजचं किचन वेगवेगळं आहे. म्हणजे माझ्यासारख्या लोकांना काही प्रॉब्लेम नको, व्हेज वेगळं नॉनव्हेज वेगळं. आता इथे कसं यायचं ते सांगते. पानशेत बोटिंग क्लब आहे ना, तिथपासून घोल रोडवरती यायचं. घोल रोडवरती 2 किलोमीटर अंतरावर वृंदावन लेकव्ह्यू रिसॉर्ट आहे. यांचे फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही जरूर चेक करा. या रिसॉर्टमध्ये राहण्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की इथून बोटिंग क्लब फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तुम्ही बोटिंगचा आनंद पण घेऊ शकता. आज मी तुम्हाला 2 रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसेस दाखवलेली आहेत आणि दोन्ही सुंदर आहेत. यातलं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बुक करा. काय आहे, आपण स्वतः प्लॉट घ्यायचा, त्याच्यावरती बांधायचं, त्याची निगराणी ठेवायची, त्याच्यात आपला प्रचंड पैसा खर्च होतो. त्यापेक्षा पुण्याच्या जवळ मस्तपैकी आपल्याला 1 डे 2 डे जाऊन येता येईल अशी ही छान आणि सुंदर रिसॉर्ट्स आहेत. थोडेसे पैसे आपले जातील पण सुविधा किती मिळते बघताय ना तुम्ही. असंच पुन्हा भेटूयात अजून एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.